माणुसकीची जान कोल्हापूर, मातीतला लळा कोल्हापूर, हे फक्त लक्षात राहा. ती एक रवी म्हणून फ्रेंड आहे, त्याला भेटणार आहोत आणि त्याच्याकडे गेल्यानंतर जर मला लँडस्केपसाठी चांगले काही जागा मिळाले तर नक्कीच राजाचा लँडस्केप तुम्हाला बघायला मिळेल. पाणी येतं हे सगळा पूर्वबाधित एरिया आहे पूर्ण. म्हणजे गेल्या वर्षी लास्ट इयरला जर बघितलं तुम्ही 2019 आणि मेच्या नंतर गेल्या वर्षी 2021 माणुसकीची जान कोल्हापूर, मातीतला लळा कोल्हापूर, हे फक्त लक्षात राहा. कधी कोणत्या गोष्टी जास्त लागली फक्त कोल्हापूर. सिद्धी वगैरे हे ज्योतिष. अच्छा, हे स्वतःच आहे, ते स्वतःच आहे, सगळं करतात. हो, या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असं म्हटलं तरी चालतं. हे पण ज्योतिष म्हणजे काय रे? नाही ती शिकते आता, शिकताय ते सांगते. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. काम आहे थोडं, ते अटवायचं आहे आणि कोल्हापूरचा माहोल एन्जॉय करायचा. सो फायनली रवी आपल्या समोर आहे आणि रवीने जे काही एक्सपेरिमेंट केलं होतं आणि त्याचं रूपांतर जे व्यवसायामध्ये झालं आणि मी बोलल्याप्रमाणे तो सक्सेसफुल आहे त्याच्या व्यवसायामध्ये. आता आपण त्याच्याशी बोलूया की त्याची सुरुवात कशी झाली आणि त्याचं थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड. कारण बट ऑब्वियसली आम्ही त्याच्या घरी आलेलो, मस्त एकदम हिरवळ आहे, हिरवळ म्हणजे मुंबईमध्ये हे सगळं बघायला मिळणार नाही. तर हे त्याने इतक्या कमी एजमध्ये कसं काय उभं केलं, कारण आम्ही मुंबईमध्ये 1 BHKचं अजून लोन भरतोय. तर हे इतकं सुंदर छान एवढ्या कमी एजमध्ये छान सक्सेसफुली कसं उभं केलं, त्याची सक्सेस स्टोरी प्लस त्यांनी जे प्रोडक्ट बनवले ते खूप ऑर्गॅनिक आहे. तर त्या प्रोडक्टबद्दल जाणून घेऊया आणि येस रवीशी बोलूया. माहिती आहे तुझं नाव डॉक्टर रवींद्र आहे आणि आम्ही ते बघितलं आहे गेटमधून आतमध्ये आलो तेव्हाच बॅनरला सगळं बघितलं, खूप साऱ्या डेझिग्नेशन आहेत. तर हा डॉक्टर कसा झाला त्याचा प्रवास आणि हे सगळं बघून असं वाटतंय की डायरेक्ट काही मिळालं नाहीये, शून्यातून सुरुवात आहे. तर तुझा प्रवास, तुझ्या करिअरचा प्रवास आणि जे काही तू हे जे प्रोडक्ट बनवले या प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन, जेणेकरून ईश्वरकृपे त्याला मार्केटिंग व्हॅल्यू अजून जास्त मिळो आणि तू अजून ग्रो हो. तर हे सगळं आम्हाला तुझ्याकडून सांगून घ्यायचं. नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली 2002मध्ये मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा मला एक किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला होता आणि एवढ्या पेन्स होत्या की असहनीय अशा होत्या. मग त्यावेळी वाटलं की दुसरं सगळं नॉलेज घेऊन फायदा काय, जर स्वतःच्या पेन्स आपण वाचवू शकत नसेल तर त्या फेजमध्ये मला असं वाटलं की मी मेडिकल फील्ड चूज केली पाहिजे. मग 11वी-12वी सायन्स झाल्यानंतर मी डायरेक्टली आयुर्वेदाकडेच वळलो. आयुर्वेदामध्ये माहिती घेतल्यानंतर समजलं की ॲलोपॅथीसारखं नुसतं पेन किलरवरतीच काम नाही होत, तर तो आजार मुळापासून काढून कसं टाकायचं, इम्पॅक्ट तो होऊच नाही पुन्हा, ह्याच्यावरती चांगलं नॉलेज मिळालं. आणि किडनी स्टोन हा माझा टर्निंग पॉईंट ठरला की आयुर्वेदाकडे वळायचं. तिथून पुढं माझं आयुर्वेदाचं सगळं करिअर स्टार्ट झालं. आणि इकडं आल्यानंतर खूप गोष्टी समजल्या, जसं की आपण खाण्यापिण्यातल्याच गोष्टी चेंज केल्यामुळं आजार होऊच नाही ह्या गोष्टीवरती एम्फॅसिस केलं जायचं. आमच्या आईसुद्धा नेहमी आजारी असायची, दर 2 महिन्यातनं तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, चक्कर यायची, ॲनिमिया व्हायचा. ह्या गोष्टीबद्दल सतत डॉक्टर तांबेरे यांच्याकडे आम्ही व्हिजिट करायचो. पण मी आयुर्वेदात आल्यापासून जसं आयुर्वेदिक ट्रीटमेंट तिला स्टार्ट केली किंवा लाईफस्टाईल जे आम्ही घरी फॉलो केलो, जसं खाण्यापिण्यातल्या गोष्टींपासून औषधापर्यंत सगळ्या गोष्टीत ज्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट केल्या, तेव्हापासून आई एकदाही ॲडमिट झाली नाही. आणि अजूनपर्यंत गेली 8 ते 9 वर्षात गेल्या तिला ॲलोपॅथीचं गोळी किंवा इंजेक्शनही नाही. आणि माझ्या बाबतीत पण स्टोन जो झाला होता त्यानंतर पुन्हा कधी उद्भवलं नाही. स्टोनमध्ये असं होतं की पुन्हा रिकरन्स होतो, पण आयुर्वेदिक लाईफस्टाईल, फूड हॅबिट ह्याच्यामुळे ते व्याधी पुन्हा उद्भवत नाही. तर हे आयुर्वेदाकडं वळण्याचं मेन कारण की मला स्वतःलाच जो त्रास झाला होता, ज्या पेन्स होत्या, मी विचार केला की सगळ्यात मोठं जीवनात कार्य काय असेल तर ते एखाद्या व्यक्तीला त्याच्या पेन्सपासून, मग ते शारीरिक असतील किंवा मानसिक असतील,
त्यातून बाहेर काढणे ह्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये नाही आहे. म्हणून मी आयुर्वेद चूज केला. आयुर्वेदात आल्यानंतर हेही समजले की नुसतं लोकांना औषध देणे पुरेसं नाही आहे, त्यासोबत त्यांची लाईफस्टाईल म्हणजे पुन्हा आजार होऊच नये हे महत्त्वाचं आहे. नाही तर जनरली कंपाऊंडरसुद्धा ट्रीटमेंट करतात. त्यांना थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले की समजतं की काय औषध द्यायची, पण त्यांना हे कळत नाही की इनफॅक्ट मोठ्या मोठ्या डॉक्टरना पण हे समजत नाही की रुग्णांना पुन्हा आजार होऊ नये ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची लाईफस्टाईल कशी अरेंज केली पाहिजे. वैदिक लाईफस्टाईल जर आपण त्याप्रमाणे राहिलो तर पुन्हा कधीच आजार होणार नाही. आणि जे मोठे आजार आपण बघतो स्पेशली डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम हे आता घरटी बघायला मिळतात, जे पूर्वी एवढे नसायचे. त्याच्यामागचं मेन कारण हे आहे की आपल्या फूडमध्येच आणि लाईफस्टाईलमध्ये आहार विहार हे ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपण चुकीच्या करतोय सध्याच्या कलियुगामध्ये. आणि ह्याचं बेसिक नॉलेज म्हणजे सिम्पल गोष्ट आहे की लोकांना जेवतावेळी जेवणांना दूध घ्यायचं का नाही घ्यायचं ही साधी गोष्ट माहीत नाही आहे. लहान मुलांना दूध दिलं जाते पण त्यामध्ये दूध भात असतो, पण त्या भातामध्ये मीठ नाही टाकत, त्यामुळे ते लहान मुलांना ॲडजस्ट होतं. पण तेच लोक मोठे झाले तर तसंच फॉलो करतात की जेवणासोबत दूध घेतात. का जेवणासोबत दूध घ्यायचं नसतं? कारण की त्या आपल्या जेवणामध्ये भाजीमध्ये आमटीमध्ये मीठ असतं, भातामध्ये मीठ असतं. आणि मीठ आणि दूध हे विरुद्धांग नाही. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तुम्ही बघू शकता की 1 ग्लास दूध घ्या, त्यामध्ये थोडं मीठ टाका, ते दूध फाटतं, खराब होतं, नासतं. तर तसंच जर आपण आहाराबरोबर रोज गेलं झालं तर स्किन डिसीज उद्भवतात, जॉईंट पेन उद्भवतात. सध्या जे खाण्यातलं तेल आहे ह्याच्यावरती मी जास्त एम्फेसिस करतो पेशंटला की सेंद्रिय वापरा. जे लोक मोस्टली गृहिणी जे आहेत ते डबल रिफाईंड, फिल्टर एक वेळ चालेल, पण डबल रिफाईंड म्हणजे असं त्यात 12 केमिकल्स वापरलेले असतात. तर ते तेल जर आपण वापरलं खाण्यात तर 100% आपले जॉईंट पेन, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम हे सगळे उद्भवण्याचं कारण तेच आहे. आणखीन सगळ्यात मोठी चूक लोक जे करतात की सतत खातात, भूक लागली खायचं असं त्यांच्या डोक्यात असतं. एक 12-13 एजपर्यंत ठीक आहे, लहान मुलं खेळतात, त्यांना ते ॲडजस्ट होतं, डायजेस्ट होतं. पण तिथून पुढे स्पेशली 18 नंतर आपले खाणेपिणे हे दिवसातून 2 वेळाच पाहिजे. तुम्ही रिपीटेडली जर खात गेला, कारण की आपल्या बॉडीतले सिक्रेशन जे आहे ते दिवसातून 2 वेळाच स्टमकमध्ये येतात, त्याच वेळी आपण टाकलं पाहिजे. लहान मूल एक वेगळं आहे, पण तरुणपणामध्ये आणि वयस्कर एजमध्ये आपण दिवसातून 2 वेळा जर जेवलो तर सकाळीपासून संध्याकाळचा जो मधला गॅप असतो त्याच्यामुळे आपलं लिव्हरलाही रेस्ट मिळते आणि जे पण आपण फूड खाल्लेलं असतं ते डायजेस्ट होऊन जातं. रिपीटेड खाणे आणि ओव्हर इटिंग करणे हे डायबिटीजचे मेन कारण आहेत. माझ्याकडे जास्तीत जास्त पेशंट हे डायबिटीजचेच आहेत. त्याच्यामध्ये मी हेच नोटीस करतो की ते एकतर ते खूप खातात, असं नाही की गोड खातात, तर विरुद्ध अन्न घेतात, एकतर त्यांच्यात जास्त येतं, दही खाण्याचं जास्त प्रमाण असतं. पाणी डॉक्टर का सांगतात हे अजून मला गोष्ट कळाली नाही की पाणी भरपूर प्या, पाणी भरपूर प्या, हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट सांगतात. कारण की आपली बॉडी अशी डिझाईन केलेलं आहे की थंडी वाजली की शिवरिंग इफेक्ट होतो, बॉडी आपली कुडकुडते, गरम होते, किंवा जर गरमी होत असेल बॉडीला, बॉडी ऑटोमॅटिक स्वेटिंग करते आणि त्यामुळे टेम्परेचर कमी येतं. तसंच आहे, बॉडीला जेव्हा नीड येते तर असते पाण्याची तेव्हा तुम्हाला तहान लागते. नॅचरली लोक त्यांना पाहिजे तेवढं पितात, पण डॉक्टर सांगतात नाही पाणी भरपूर प्या, भरपूर प्या. कुठलीही शरीरात गोष्ट गेल्यानंतर ती डायजेशन झाल्याशिवाय त्याचं पुढं मेटाबॉलिझम होत नाही. तर पाणीही माझं असं म्हणणं आहे की कमी प्या. शरीर जसे तुमची रिक्वायरमेंट जसं मागतं त्या रिक्वायरमेंटनुसार द्या.